फोकस करतील मॅच वरती. ओव्हर टू मॅच. विकेट येत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या मध्ये युवराज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं. आणि पहिल्या बॉलवरती बाद कोण झालाय? पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर तुषार सारखा खेळाडू जो मात्र मैदानाच्या अगदी आपण पाहिलं तर बाहेर येत असताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी मॅच आहे बी ग्रुप मधला उंबरशेचा संघ आणि उंबरशेच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम साक्रीचा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. नव्याण्णव बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर विनोद दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर टीम साक्रीचा संघ मैदानाच्या मध्ये विनोद गोठल मैदानावरती आलाय. विनोद गोठल यांनी काल याच मैदानावरती 4 षटकार जवळपास 24 धावा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मात्र मिळवला होता. तेच खेळाडू विनोद गोठल क्रीडा प्रमुख आहेत. कुणबी चषकाच्या अगदी या टीम मध्ये क्रीडा प्रमुख ही महत्वाची जबाबदारी ज्यांच्यावरती देण्यात आल्यात तेच सध्या विनोद गोठल स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती युवराज. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती आणि पंचांचं अगदी बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये फलंदाज बाद. विनोद गोठल बॅक टू दी डगआउट गॉन. वरती 2 विकेट त्यांना मिळवल्यात. हॅट्रिक सध्या मैदानाच्या मध्ये ऑन आहेत. हॅट्रिक वरती गोलंदाज पोहोचला युवराज. सलग 2 विकेट आल्यात. लोवर पुलटर बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत. फिल्डिंग केलेत. आजच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस आहेत त्या अगदी टॉप क्लास मॅचेस आहेत. उंबरशेचा संघ मैदानाच्या मध्ये साक्रीचा संघ मैदानावरती पाहतात. अगदी सकाळपासून सुरू झालेली मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनची कुणबी चषक सध्या मैदानाच्या मध्ये अगदी ट्रेंडिंगला आहेत. पर्व 26 मध्ये आपण आहोत. 26 वर्ष अभिमानाची, 26 वर्ष अगदी आपल्या सर्वांची एकजुटीची सातत्याने मात्र पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. तो वेगाने आलाय. जवळपास मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आलाय. फिल्डिंग चांगली केली आहेत. एकतर अगदी मोठं मैदान आहे. तुम्हाला या मैदानावरती फिल्डिंग कशी करायची आहे या सर्व काही गोष्टी जाणायच्या आहेत. आणि ते फिल्डिंग करत असताना एक सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 2. पहिल्या 4 बॉलचा आतापर्यंत केस संपलाय. पहिल्या 2 बॉल 2 विकेट नंतर मागच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या आहेत. ही देखील महत्वाची बाब आहे. यावेळेचा बॉल अगदी कॅप मध्ये खेळलाय. पॉइंटच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. येतोय चौकार. धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 6. बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय 5. शेवटचा बॉल बाकी असेल. युवराज तयार. राईट ओव्हर द विकेट. पुण्याचा बॅकफुटला गेले. पुण्याचा कट केलं. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम साक्री संघाच्या 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर युवराज नंतर साईराज आल्यात. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आहे ती त्यांच्यावरती सध्या देण्यात आल्यात. कारण युवराज हे या संघाचे महत्वाचे खेळाडू, साईराज हे देखील या संघाचे महत्वाचे खेळाडू. साईराजचा पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल येतोय. हाच खेळाडू साईराज ज्यानं काल मैदानावरती एक रेकॉर्ड बनवला, 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा. सध्या तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शांत संयमी खेळाडू म्हणून देखील आम्ही नेहमी उंबरशेत संघाच्या माध्यमातून या खेळाडूला पाहिल्यात. खूपच बाहेर आहेत, पंच आता वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा थोडा एफर्ट लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतोय साईराज. धावफलकावरती धावा जर आपण पहिल्या तर जाऊन पोहोचतात 8. संपूर्ण आपली कुणबी चषकाची टीम, भरपूर सारी मेहनत दिवस रात्र त्यांनी या मैदानावरती केलेत. पुढे टाकलाय, बरोबर समोर आढळलाय, लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आल्यात. साईराजला मिळेल विकेट, फलंदाज बाद, कॉन. साईराजला पाहिलं, दोन्ही बंधूंची जोडी आहे आणि एक भावाने सुरुवातीला ओव्हर टाकली, दुसऱ्या भावानं मात्र मैदानाच्या मध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलात, तिथे त्याने विकेट देखील मिळवून दिली. दोघंही खूप चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करतात. सातत्याने उंबरशेच्या संघासाठी याच खेळाडूंना मात्र अनेक साऱ्या मॅचेस जिंकून दिल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला साखरी, तुम्हाला देखील खेळ साकारायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. फटक्या खेळायचा प्रयत्न केलाय, अगदी प्रॉमिसिंग स्ट्रोक तर म्हणता येणार नाही. बॉल चाललाय, म्हणजे विकेटला खेळाडू वेगानं पुढे आला, फिल्डिंग चांगली केलेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट केलेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 10. बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय 3 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकांचं क्रिकेट आहे, अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट. त्याच्यामध्ये तुम्हाला मैदानाच्या मध्ये बहरावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला खेळ हा आपला साकारावा लागेल. ओव्हर द विकेट, लोअर फुल टच बॉल, चान्स मिळालाय. पंचांनी मात्र स्कोअर लेग अंपायरने सांगितलं नो बॉल. एक तर ऍड झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मैदानावरती सुरू झालाय. सेकंड रन देखील कंप्लीट होईल, कमरेच्या वरती पंच त्या गोष्टी सांगतायत. नो +2, एकूण धावसंख्या 3 ने वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 13. आता कुठेतरी धावा येऊ लागल्यात. पुढचा बॉल, पंचांचं बोट अगदी हवेमध्ये फिरलंय, पंचाने सांगितलंय कुणबी चषक 2026 अगदी सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट, फ्री हिटचा बॉल, फायदा मात्र नाही घेऊ शकले मैदानाच्या मध्ये तितका. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होईल, सिंगलच्या माध्यमातून धावा जाती 14 वरती. साईराजला माहित आहे कमबॅक कसा करायचा, तो मैदानावरती दाखवतोय. परंतु अजून देखील मी म्हणतोय साखरी वेळ गेलेली नाहीये. मैदानाच्या मध्ये सुरुवात ती करायची, प्रयत्न ते करायचे आहेत. एक चांगली धावसंख्या, समाधानकारक धावसंख्या तुम्हाला देखील मैदानाच्या मध्ये उभारावीच लागेल. मिस केलं या बॉलला, पुन्हा एकदा अगदी थोडा पुढे पाय टाकून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचाने सांगितलं लेग 22, एक सिंगल कंप्लीट, धावसंख्या 15. कारण क्रिकेटचा खेळ आता असा खेळ बनत चालला, तिथे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, ते पर्यायी असतात. तिथे षटकार चौकार नाही आलेत, तुमची धावसंख्या नाही वाढणार, आणि धावसंख्या जर नाही वाढलीत मग तुम्ही ती फायटिंग मैदानाच्या मध्ये नाही करू शकणार. पुन्हा आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं पुढे आलाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट पुन्हा मात्र मैदानाच्या मध्ये करण्यात आलायत. आणि या 2 धावेने धावफलक पुढे गेले आहेत. बरोबर 2 षटकांचा केस संपलायत, धावसंख्या 17. सुहास, 3rd ओव्हर मध्ये मैदानावरती सुहास आल्यात. पहिला बॉल अपील होतं पंचांकडे, परंतु पंच अगदी दर्शवत असताना तिथून मात्र डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आलाय. ग्रुप सी मधला
अगदी जो सेकंड राऊंडचा मॅच असेल, टीम घुमरी आणि टीम कातलकोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे आहेत. टीम घुमरी आणि टीम कातलकोण दोन्ही टीमला विनंती असेल, कॅप्टन आपण तयार राहायचे आहेत. पुढचा मॅच आपला असणार आहे. सुहास पुढचा बॉल पडक्या खेळण्या छान पद्धतीने चेंडू मात्र चला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराला वन बाउन्स अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. या 4 धावेने धावसंख्या पुढे गेल्यात आणि ती मात्र आता पुढे जात असताना सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती धावा आहेत 21-21. पुन्हा एकदा आक्रमण, हल्ला बॉल मैदानाच्या मध्ये चढवलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. कुणबी चषक षटकार. टीम घुमरी आणि टीम कातलकोण दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण लवकरात लवकर यावं. ग्रुप सी मधील पुढचा मॅच टीम घुमरी वर्सेस टीम कातलकोण यांच्यामध्ये पुढील मॅच होणार आहेत. चौकारानंतर षटकार आलाय. ओव्हर द विकेट. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलाय. एक कंप्लीट. दुसरी धाव घ्यायच्या. डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट मैदानाच्या मध्ये तिथे काम फिट होईल, परंतु नॉन स्ट्राईक एंडला तिथे मात्र बॅटर आउट. गॉन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 28-28. अगदी हे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. एकतर डायरेक्ट हिट लागला, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला लागलाय, तिथून विकेट आलाय, परंतु जी स्ट्राईक घ्यायची होती किरणला तो तिथपर्यंत पोहोचलाय. आता हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. पाठीमागच्या 3 बॉल मध्ये जवळपास 11 धावा आल्यात. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये प्रॉपरली कनेक्शन होऊ शकलं नाही. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्ट्राईकरवरती किरण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकाने थोडेसे तिथे कमतरता दाखवल्यात आणि त्याचा फायदा एका सिंगल मध्ये होत आहेत. धावफलकावरती धावा 29-29. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 29. या इनिंग मधला महत्वाचा बॉल. आक्रमण केलं अगदी शेवटच्या बॉलवरती आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय खणखणीत षटकार. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र लक्ष मैदानाच्या मध्ये असणार आहेत. टीम उंबरशे संघाला मैदानाच्या मध्ये अगदी मजा येईल या मॅच मध्ये, कारण 36 हे लक्ष तुम्हाला 18 बॉल मध्ये 36 धाब्यांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. चला टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन टीम घुमरी आणि टीम कातलकोण या 2 संघांदरम्यान या ठिकाणी केला जाईल टॉस. अगदी 2 कॉल तुम्हाला द्यायचे आहेत.
महत्वाची मॅच असणार आहे. कातलकोणचा संघ घुमरीचा संघ. घुमरी संघानं हेड अगदी मागितलं आणि हेड आलेला आहेत. थोडक्यात काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यास असणार आहेत. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कातलकोंड आणि घुमरी यांच्यामध्ये टॉस पार पडलाय. टॉस जिंकलाय तो टीम घुमरीच्या कॅप्टननं. या ठिकाणी सन्मान आहेत. त्या सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. आदरणीय शरद भुवड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हर्षद अशोक माळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आंबवली गावच्या आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी हर्षदजी माळी साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आंबवली गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. या कुणबी चषकासाठी ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभलंय असं व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय शरद भुवड साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. मी भुवड साहेबांना विनंती करतो साहेब आपण यावं. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज महत्वाचा वेळ आपण या कुणबी चषकासाठी देत आहात आणि त्यामध्ये शरद भुवड साहेब यांचा सन्मान केला जातोय. कुणबी चषक मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026 मध्ये शरद भुवड साहेब आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. या आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या मध्ये दुसरी इनिंग इंटरेस्टिंग आहेत कारण रन करायचे आहेत 36. चला जाऊया. 36 धावेच्या लक्षाचा बाटला करायचा आहे. पहिलाच बॉल साईराजच्या बॅटमधून फटका तर मैदानावरती सजवलाय आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काल जिथे साईराज थांबलाय आज तिथे साईराजनं सुरुवात केलाय. साईराजच्या बॅटमधून षटकार. अनेक मैदानं या खेळाडूंना गाजवलेत. सातत्यानं मंडणगडचं ज्यावेळी क्रिकेट खेळलं जातात त्यावेळी भरपूर साऱ्या स्पर्धा आयोजित होत असतात. त्यावेळी साईराज यांच्या नावाची एक वेगळी क्रेज असते या संपूर्ण विभागामध्ये आणि मंडणगडमध्ये तर आहेतच आणि ती साईराज मात्र मैदानावरती दाखवून देत आहेत. पहिला बॉलवरती षटकार. आणखीन एक बॉल फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. झेलची संधी. कॅच पकडलाय. कोणाची पकडलाय? साईराजची पकडलाय. टीम साखरीच्या ढगांमधून आता टाळ्यांचा गजर. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र मैदानाच्या मध्ये विकेट मिळवून दिली जात आहेत. 2 बॉलचा केस संपला. धावा धापलकावरती 6. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये निवृत्ती. आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सातत्याने संघाच्या माध्यमातून येत असतात. ते सध्या वन डाऊनच्या भूमिकेमध्ये निवृत्ती. फिल्डिंग पोझिशन मध्ये मात्र बदल केला जातोय साखरी संघाच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स लेवल आता त्यांची थोडीशी वाढताना पाहायला मिळतात कारण 36चा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला साखरीकडून धावा झाल्या नव्हत्या परंतु शेवटच्या क्षणाला किरणनं केलेली बॅटिंग, किरणनं मारलेले 2 षटकार 1 चौकार या मदतीनं 36चं आव्हान हे मात्र साखरीचा संघ उभा करू शकला. आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनची संपूर्ण स्पर्धा कुणबी चषकाचा हा थ्रिलर त्याचा हा रणसंग्राम सध्या आपण मैदानावरती पाहतायत. मजा येईल या मॅच मध्ये. तिसरा बॉल घेऊन तिथून जिगरचा बॉल पुण्यात ड्राईव्ह केलं. फटका खेळलाय अगदी 2 पायांच्या मधून हा बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग अगदी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. आज स्वतःला मात्र मैदानाच्या मध्ये झोकून द्यायचं आहे. इथे जर अशी फिल्डिंग कराल तर मैदानाच्या मध्ये तुम्हाला महागडं ठरेल. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचतात 8.
दोन पायांच्या अगदी मधून हा बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फिल्डिंग पोझिशन मध्ये प्रॉपर तुम्हाला ती ऍक्शन अगदी फिल्डिंग मध्ये दाखवायची असते आणि बाकी खेळाडू इतर खेळाडू ते सांगतात त्या खेळाडूला बाबा इथे एक मिस्टेक आपली चालणार नाहीत, एक चूक कदापि आपल्याला पुढच्या वर्षाची वाट मात्र या स्पर्धेची ती पाहावी लागू शकते. कारण 26 वर्ष अभिमानाची, 26 वर्ष अगदी परंपरेची, 26 वर्ष या कुणबी चषकाच्या आपल्या संपूर्ण आयोजकांनी घेतलेल्या मेहनतीची हे संपूर्ण फळ आहे. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय, डायरेक्ट हिट तिथे मात्र अगदी करण्याचा प्रयत्न यष्टांवरती मारला हिट, अगदी विकेट किपरनं फलंदाज बाद. आता दबाव दिसतोय टीम उंबरशेतच्या संघावरती. आणखीन एक विकेट कॉम. अगदी तुम्हाला सर्वांना आहेत कोकणवासी म्हटलं, मंडणगडवासी म्हटलं तर अगदी बैलगाडा शर्यतीचा नाद, त्याच्यानंतर क्रिकेटचा नाद, अगदी जो कधी न मिटणारा नाद आहेत आणि आज त्या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद देखील घेत आहात. मैदानावरती पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं की आता सुरुवात खूप चांगली झाली आहे, मैदानाच्या मध्ये त्या पद्धतीनं एंड होऊ शकतो, परंतु सध्याच्या घडीला पहिल्या 4 बॉलचा खेळ पाहिला ना तर पहिल्या 4 बॉलवरती धावा झाल्यात 8. 2 महत्वाचे विकेट उंबरशेतच्या संघाने देखील गमावलेले आहेत. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर युवराज, साईराज यांचे बंधू ते सध्या मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. आता बंधू कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारतील याची देखील चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. याच्यानंतर घुमरीचा संघ आहे, कातळकोणचा संघ आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कालच एका गोष्टीचा मी उल्लेख केला की तुमच्या अंगावरती ज्यावेळी तुमच्या टीमचं नाव असतं ना, तुम्ही टीमचं नाव अगदी परिधान करून ज्यावेळी खेळताना त्यावेळी तो एक वेगळा जोश असतो तुमच्यामध्ये. आणि ही संपूर्ण जर्सी फक्त 3 दिवसामध्ये बनवण्यात आल्या होत्या या कुणबी चषकासाठी. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय. कैलासवासी नितीन गणपत पाटील पवेलियन स्टँडला मानवंदना देणारा षटकार. डाऊन दी ग्राउंड, युवराज मैदानाच्या आतमध्ये आले, पहिलाच बॉल फेस करत होते आणि पहिल्याच बॉलला अगदी पूर्णपणे बॅटचं फेस ओपन केलं, समोरच्या दिशेनं लगावलेला षटकार आणि खूप इम्पॉर्टंट होता कारण मागे दबाव बनत होता. खोलवट टप्प्याचा बॉल टाकला, आता जडमध्ये टाकला बॉल, क्षेत्ररक्षक विनोद गोठल त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करतायत. एक धाव, दुसरा धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचा, स्ट्रायकर एंडला फेकी झाली होती, सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धावा धावफलकावरती झाल्यात 15. पहिल्या षटकात खेळ अखेरीस 15 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावेचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 21 धावेची गरज ही या मॅचचं समीकरण असणार आहेत. 12-21 वाला मॅच आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. कुणबी सेवा संघानं अगदी दिलेली साथ, कुणबी क्रीडा असोसिएशननं दिलेली त्याला मान्यता आणि त्यानंतर कुणबी चषकाची आतापर्यंतची ही 26वं पर्व, मागचे 25 पर्व जर आपण पाहिलं तर अगदी दिमागदार पद्धतीने मात्र सातत्याने पार पडत गेलीत. अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक या सर्व क्षेत्रामध्ये आता कुणबी चषकाची टीम देखील मात्र पुढे येऊ लागल्यात. त्याचं कारण आहेत मैदानाच्या मध्ये क्रिकेट हा खेळ नव्हे, क्रिकेट व्यतिरिक्त देखील आपण काहीतरी करू शकतो हे मात्र सातत्याने कुणबी चषकाची टीम यांनी देखील दाखवून दिलेले आहेत. 12 बॉल 21 ची गरज आहे. अगदी उलटा पुलटावाला मामला हा मैदानाच्या मध्ये समोर असणार आहे आणि गोलंदाजीला आलाय प्रतीक. पहिला बॉल, प्रतीकचा पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, वेगवान बॉल होता, अगदी एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 16.
पाठलाग 36चा करायचा आहे, 16 झाल्या आहेत, अजून 20 करायचे आहेत, 11 बॉलमध्ये 20. अगदी डिफिकल्ट नाही, सोपं नाही, मैदानाच्या मध्ये काही म्हणू शकणार नाहीत, कारण प्रयत्न तर दोघांनाही करायचे आहेत, बॅटरलाही करायचे आहेत, बॉलरलाही करायचे आहेत. आज मात्र अनेक जण सध्या तुम्हाला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत घर बसल्या आपल्या टीव्ही वरती, आपल्या मोबाईल वरती, कारण त्यांनाही मॅच पाहायचे आहेत. एका बाजूला उंबरशेत आणि दुसऱ्या बाजूला साक्री. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. बॉल चाललाय सरळ डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय, फिल्डिंग केलंय आणि आता 1+1 पंचाने सांगितलंय चक्क म्हणून गोलंदाजाला घोषित करण्यात आलाय. खूप चांगली आतापर्यंत कामगिरी देखील पंचांची पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं नाव ऍड केलं जाईल तिथे मात्र आपण पहिले तर अगदी ते देखील मात्र आमचे स्कोरर ऍड करतील. प्रतीकच्या जागी अभिषेक, धावा धावफलकावरती 18. चल 18 धावा झाल्यात आणि आता येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये रन करायचे 11 बॉल मध्ये 18 धावेचं लक्ष मैदानाच्या मध्ये. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, कधी काही होऊ शकतं, प्रयत्न करत राहायचे आहेत. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने. थोडी लाईन खराब आहे, थोडी लेन खराब आहे, लेगस्टमच्या बाहेर जाणारा बॉल पंच मात्र दर्शवत असताना व्हाईट बॉल. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल, रन करायचे 17. 11-17 हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट कायम आहेत. मागील बॉलवरती आपण पाहिलं होतं व्हाईट बॉल, त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर तो नो बॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. ऑफ्टरच्या बाहेरून फटका खेळलाय छान पद्धतीने, क्षेत्ररक्षक मात्र अगदी उलट दिशेनं पाठलाग करतायत. एक कंप्लीट झालं, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये शेष असतील 10 बॉल मध्ये रन करायच्यात 15. चालू असलेली मॅच, एका बाजूला उंबरशेत अचा संघ, एका बाजूने पाहता दुसऱ्या बाजूला साक्रीचा संघ आपण मैदानावरती पाहतायत. त्याच्यानंतर ग्रुप सी मध्ये घुमरी वर्सेस कातलकोंड या दोन संघादरम्यान आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. ती देखील एक चांगली मॅच रंगेल, त्यामुळे तेही दोन्ही संघ तयार आहेत. फटका खेळला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर थोडा पुढे आलाय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, येतोय चौकार.
अपेक्षा आहे ते 9 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत. अजून 11-25 झाल्यात. 36चा पाठलाग करायचा होता. एक गोलंदाज जर तुमच्या मैदानाच्या मध्ये बॅन झाल्यानंतर काय करू शकतायत हे चित्र दिसलंय सध्या. पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाला विनोद गोठेल यांच्या दिशेने बॉल अडवलाय. फिल्डिंग केलंय. कम्प्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये नाही आला असतं तर चित्र काही वेगळं असतं, परंतु 2 धावा त्या बॉलवरती येत आहेत. 9 मध्ये हव्या होत्या 11. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9. हे या मॅचचं समीकरण. 8 बॉल मध्ये 9 धावेचं लक्ष सध्या आपण मैदानावरती पाहतायत. रंगलेली मॅच अगदी या दुपारच्या सत्रामध्ये उंबरशेत आणि साक्री या 2 संघादरम्यान. एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळायचा, परंतु दुसऱ्या बाजूला एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळायचा होता. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. कुणबी चषक षटकार. स्क्वेअर लेग अंपायरनं काय सांगितलं पाहूयात. मैदानाच्या मध्ये काय घडलंय. येस सर, मागचा बॉल षटकार नाहीयेत. येस, डेड बॉल. चला अजूनही संधी आलेली आहे मैदानाच्या मध्ये. टीम साखरीच्या संघाला मागे जो बॉल जो आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून आता तो डेड बॉल देण्यात आलाय. कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये. यस, पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रॅटम ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल. हो, बॅटची एज होती त्या ठिकाणी. पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने बॉल गेला होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. अचानकपणे मॅच बदलूही शकतो. मॅच मध्ये काही होऊ शकतं. प्रयत्न करा, स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सांगा हो अजूनही मॅच संपलेली नाहीत, हे स्वतःला मात्र मैदानाच्या मध्ये म्हणायचं आहे. 9 धावींची अजूनही गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी. फटका खेळलाय अगदी समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. फिल्डिंग केलंय, परंतु तिथे काय घडलंय. बॉल हातामधून निसटलाय आणि तो चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा मोमेंटला जर बॉल निसटला तर तुमची मॅच देखील तुमच्या हातामधून ही निसटणारच आहे. चौकार. फलकावरील धावा पाहिल्या तर 31-31 झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात 5. काही स्वामध्ये प्रमुख मान्यवरांचं आगमन होणार आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचं लाडके आणि या स्पर्धेचे कुणबी चषकामध्ये एक महत्वाचा ज्यांचा हातभार आपल्याला लाभलाय ते मनोज शेठ घागरुम साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांच्या जोडीला आदरणीय सुनील शेठ सिगवन साहेब यांचं आगमन होईल. आदरणीय दत्ता शेठ गोठल, दत्ताराम गोठल साहेब दत्ता शेठ या नावानं प्रसिद्ध आहेत, त्यांचे आगमन होईल. मुरलीधर बैकर साहेब, शैलेश शेठ शिगवन, आदरणीय भिकू शेठ रटाटे, महेंद्रजी सदानंद रटाटे, महेंद्र शेठ गणपत रटाटे साहेब, दीपक शेठ रटाटे साहेब, विजय शेठ गावडे साहेब आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला विभाग यांचे आगमन होणार आहेत. सध्या हवेमध्ये खेळलाय हा स्ट्रोक आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा पद्धतीनं मॅच मैदानाच्या या सामन्यामध्ये उंबरशेत संघाने मात्र बाजी मारल्यात. टीम साक्रीच्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागल्यात. अभिनंदन असेल टीम उंबरशेत संघाचं.
चा पुरस्कार दिला जाईल. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर युवराज. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजी त्यानं केली, त्यानं बॅटिंग